अकोला जिल्ह्यातल्या चांदूर गावची ओळख भाजीपाला उत्पादकांचं गाव म्हणून आहे। पण इथली भाजीपाला शेती रासायनिक तंत्रामुळे खर्चिक आणि न परवडणारी झाली होती। अशा वेळी गावातल्या सुधाकर चोंडके यांनी सेंद्रिय पद्धतीचा अवलंब सुरू करून भाजीपाल्याची शेतीचा खर्च कमी करून दाखवलाय। आज त्यांना भाजीपाला शेतीतून वार्षिक 3 ते 4 लाख रुपयांचा नफा मिळतोय। आज आपण चोंडकेंच्या भाजीपाला शेतीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी अकोला जिल्ह्यात जाणार आहोत। अकोला तालुक्यातल्या चांदूर गावात सुधाकर चोंडके यांची 4 एकर शेती आहे। यामध्ये ते भाजीपाल्याचं पीक घेतात। नियमित भाजीपाला शेती करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये सुधाकर भाऊ आघाडीवर असतात। गेल्या काही वर्षांपासून मात्र त्यांच्या शेतीचा रासायनिक निविष्ठांवरील खर्च प्रचंड वाढला होता। यावर पर्याय म्हणून त्यांनी 2 वर्षांपासून सेंद्रिय शेतीचा पर्याय स्वीकारलाय। माझ्याकडे 4 एकर शेती आहे। मी ही पारंपरिक पद्धतीने आजपर्यंत शेती केलेली आहे। त्या शेतीमध्ये रसायन खतांचा वापर करून शेती ही न परवडणारी झालेली आहे। त्यामुळे मी या 2 वर्षांनी सेंद्रिय शेतीकडे वळलेलो। चोंडके यांच्याकडे दुधी, कांद्याची पात, भोपळा, चवळी, वांगी हे भाजीपाल्याचं पिकं प्रामुख्याने घेतली जातात। या पिकांवर फवारण्यासाठी रासायनिक कीटकनाशकांचा वापर ते मोठ्या प्रमाणात करत होते। पण यातून केवळ खर्च वाढत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। सध्या ते सेंद्रिय औषधं तसंच गोमूत्र अर्काची फवारणी करून कीड नियंत्रण करतायत। माझे वांगे 75,000चे आणि दुधी भोपळा जवळपास 25 ते 30,000चा आणि कांदा जवळपास 80-85,000चा असं जवळपास सर्व मी 2.5 ते 3 लाखाचा आजपर्यंत भाजीपाला विकलेला आहे। अजून याच्यापासून जवळपास 2 ते 2.5 लाख रुपयाची अपेक्षा आहे। जवळपास हे संपूर्ण उत्पादनाचा जर विचार केला तर ते 4 ते 4.5 लाखापर्यंत जाते आणि त्याच्यापासून जो खर्च आहे हा खर्च जवळपास मजुरीचा 50 ते 75,000 रुपयापर्यंत आणि त्याच्यानंतर जो उरलेला पूर्ण पैसा आहे हा सर्व निव्वळ नफ्यातच आहे। कारण की मी कोणत्या प्रकारची रासायनिक फवारणी केलेली नाही ना कोणतीही रसायन खत दिलेलं नाही। मी संपूर्ण जीवामृत आणि शेणखत आणि दशपर्णी अर्क हे तयार करूनच केलेलं आहे। चोंडकेंच्या शेतात आज मोठ्या प्रमाणात रासायनिक निविष्ठांच्या खर्चात बचत झाली आहे। सेंद्रिय निविष्ठा वापरल्यानं पिकाच्या उत्पादकतेची खात्री वाढली आहे। सेंद्रिय पद्धतीच्या 4 एकरातल्या भाजीपाला शेतीमुळे गावातल्या 5 ते 10 मजुरांना वर्षभर मजुरी मिळाली आहे। चांदूर येथे सोयाबीन, हरभरा हे पिकं घेतात। यामुळे मजुराला काही रेग्युलर काम मिळत नाही। पण सुधाकर भाऊ हे भाजीपाल्याचे उत्पन्न घेतात, त्यामुळे रोज 10 महिलांना रेग्युलर काम मिळते आणि यामध्ये आम्ही सर्वजणी खूप खुश आहोत। भाजीपाला शेतीतून आज चोंडकेंना वार्षिक किमान 3 ते 4 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतोय। या भाजीपाल्याची विक्री ते अकोला शहरात करतात। त्यांच्या सेंद्रिय शेतीचं यश पाहून गावातले शेतकरी देखील सुखावलेत। अकोला शहर इथून 5 ते 7 किलोमीटर असल्यामुळे अकोला हे म्हणजे सर्वात मोठी बाजारपेठ आहे आणि आमच्या मित्रांनी इथं सुधाकर भाऊंनी जो प्रयोग केला यांच्या भाजीपाल्याची चव एकदम उत्कृष्ट आहे आणि विषमुक्त असल्यामुळे आम्ही इथं हे पाहायसाठी आलो सर्वजण आणि इथं पाहून आम्हाला म्हणजे आश्चर्याचा धक्काच बसला की म्हणजे बगर फवारायचं आणि विषमुक्त भाजीपाला पाहून खरोखर आनंद। माझे मित्र सुधाकर चोंडके यांनी सेंद्रिय शेती चालू केली। यांची सेंद्रिय शेती पाहून आम्हाला सुद्धा हेवा वाटतो। सेंद्रिय शेती प्रत्येक शेतकऱ्याने करावं आणि त्यांना त्याच्यापासून भरपूर उत्पन्न मिळणार आहे आणि आरोग्यात चांगल्या पद्धतीचं अन्नद्रव्य ते आपल्याला मिळतील आणि प्रत्येकाने आम्ही सुद्धा त्यांच्या शेतावर जाऊन प्रत्येक वेळेस हे पाहणी केली आणि आमच्या लक्षात असं आलं की रासायनिक शेती सोडून आम्ही सेंद्रिय शेतीकडे वळणार आहोत। नोटाबंदीचा फटका बसल्यानं भाजीपाला पिकांचे बाजारभाव पडलेत। पण सेंद्रिय पद्धतीनं शेती करत असल्यानं चोंडकेंचा खर्च मात्र कमालीचा घटलाय।
त्यामुळे त्यांना भाजीपाला शेती परवडत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। आज गावातले शेतकरी रासायनिक निविष्ठांचा वापर बंद करण्याबाबत गांभीर्यानं विचार करू लागलेत। पहिले सांगतो तुम्हाला, तुम्ही ऐको ना, तुमचे फवारे आणि तुमचं खत हेच चालले, तुम्ही गावरान याच्यावर या रे आता आले तर आता कसं गुईच्यात लागून राहिलं तुम्हाला खायला, मला किती झोंबेल आहे, मला झाला येईल येल वाघ हे ते त्या ते ऐकत ना, माझ कुटुंब बरं, माझ कुटुंब ऐके नाही तर दुसऱ्याला काय सांगू मी। सोंडगे यांना देखील सेंद्रिय शेतीत पिकवलेला शेतमाल खाऊन आरोग्याचे वैयक्तिक फायदे झालेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी रासायनिक निविष्ठा न वापरता पिकवलेलं अन्न खावं असं आवाहनही ते करतायत। माझा एक असं सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की सेंद्रिय शेतीकडे जर सर्व शेतकरी जर वळले तर यापासून जवळपास भरपूर फायदा आहे। पैसा खर्च न करता उत्पन्न भरपूर आणि क्वालिटी चांगली आणि शरीराला जे भाजीपाला आहे सर्व त्याच्यातून अन्नद्रव्य जे म्हणजे केमिकल न खाता आपल्याला नॅचरल नैसर्गिक खायला मिळून राहिला आणि जे आपल्या तब्येतीतनी जो फरक पडणार आहे हा जवळपास 2 वर्षापासून माझ्याच कुटुंबात बराचसा फरक पडलेला आहे। दवाखाना म्हणून म्हणजे असं की कोणत्याच गोष्टीची सध्या मला गरज पडलेली नाही। विदर्भातल्या शेतकऱ्यांनी रासायनिक निविष्ठांना फाटा देऊन सेंद्रिय शेतीकडे वळावं असं सुधाकर चोंडकेंचं आव्हान आहे। त्यांची यशोगाथा अनेकांना प्रेरणा देईल यात शंका नाही। बंटी नांदुरकर, साम टीव्ही, अकोला।